रेकॉर्डिंग चालू आहे तर काय बोलायचं. या असतील का आपल्याकडे काही फोटो? आहे, मी सांगितलं असेल म्हणायचं. किंवा 7 मार्च 12% द्या. 12% त्यांना क्लॉज नाही सांगितलं की बुवा सध्या ते आरबीआयचे रूल काही नाही आणि सरकार परिस्थिती झाली किंवा 7 मार्च 12% द्या. 12% त्यांना क्लॉज नाही सांगितलं की बुवा सध्या किंवा 7 मार्च 12% द्या. 12% त्यांना क्लॉज नाही सांगितलं की किंवा 7 मार्च 12% द्या. 12% त्यांना क्लॉज नाही सांगितलं. महिला विशेष दिनानिमित्त आज आपण बुलढाणा शहरातील राजश्री शाहू मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बुलढाणा यांच्या चेअरमन सौ मालतीताई शेळके यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांचं आतापर्यंतचं जे काम आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे या मल्टीस्टेट बँकेला सलग 2 वेळा पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. कारण ताईंनी या ठिकाणी जे काम केलं त्या कामाच्या संदर्भामध्ये आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांच्या बँकेच्या माध्यमातून असंख्य महिलांना जवळपास 35,000 महिलांचं आर्थिक सबलीकरण करण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून झालं आहे आणि त्यांच्यासाठी 70 कोटी रुपये जे आहेत ते अर्थसहाय्य या महिलांना देऊन त्यांचं आर्थिक सबलीकरण केलं आहे. ताई, आपलं स्वागत आहे. नमस्कार. ताई, मला सांगाल की बँकेची सुरुवात झाली तेव्हापासून आपण या बँकेचे चेअरमन आहात. चेअरमन असताना एक महिला ते म्हणजे गृहिणी ते चेअरमन हा प्रवास नेमका कसा होता, काय सांगा? सर्वप्रथम तर मी एका संस्थेची चेअरमन आहे हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण महिलांनी पुढं आलं पाहिजे, महिलांनी आर्थिक क्षेत्रात सुद्धा वळलं पाहिजे, महिला आर्थिक सक्षम झाल्या पाहिजे असं आपल्या सर्वांना वाटतं. पण त्यासाठी शक्यतोवर कोणी धजावत नाही आणि परिवाराची सोबत जर का असेल तर महिलांनी यासाठी नक्कीच समोर आलं पाहिजे. मला या ठिकाणी सांगायला आवडेल की माझ्या परिवारातील सर्व लोक असतील ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते आणि त्यामुळे मी हे सर्व करू शकले. त्या उद्देशानं मी काम करत आहे आणि यापुढेही करत राहील. ताई, मला सांगाल की आपल्याला जो वारसा मिळालेला आहे तो संस्थेचा अगोदरपासूनच आहे. आपले वडील जे होते ते राजश्री विद्यालय जे आहे छत्रपती राजे विद्यालय डोंगर खंडाळा येथील ते संस्थापक अध्यक्ष होते. असं असताना सहकार आणि संस्था याच्याशी आपण अगोदरपासूनच निगडीत आहात. शेळके परिवारास जुळल्यानंतर आपल्याला पुन्हा या संधीला या ठिकाणी संधी मिळाली आणि आपण या बँकेच्या चेअरमन आहात. महिला सक्षमीकरणासाठी आणखीन काय केलं पाहिजे ते सांगता येईल? निश्चितच मी आधीही सांगितलं की महिलांनी आर्थिक साक्षर झालं पाहिजे. जरी आपण म्हणतो की आज महिला खूप मोठ्या पदावर गेलेल्या आहेत किंवा महिला साक्षर आहेत, परंतु अजूनही मला असं वाटते की आर्थिक नियोजनात कुठेतरी महिला त्या घरी सगळं नियोजन करू शकतात, परंतु त्यांनी आर्थिक साक्षर झालं पाहिजे असं मला वाटते.
कारण की बऱ्याच वेळा असं होतं की पतीच्या निधनानंतर महिलांना त्या पतीने कुठे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे किंवा त्यांचे इन्शुरन्स आहेत का नाही, असल्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा माहिती नसतात. मग त्यासाठी महिलांनी जर का सुरुवातीपासूनच आपल्या पतीची बचत कुठे आहे, त्यांनी गुंतवणूक कुठे केलेली आहे किंवा त्यांचे अकाउंट कोणत्या कोणत्या बँकेमध्ये आहे, हे सगळं जर का आधीपासून त्यांनी त्यात लक्ष घातलं तर मला वाटते निश्चित महिलांचा यामध्ये सहभाग वाढू शकतो आणि त्या आर्थिक साक्षरही होऊ शकतात. तर मला सांगाल की महिला ज्या आहेत चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित बऱ्याच ठिकाणी बघायला मिळाल्या, परंतु आपल्यासारख्या महिलांना संधी मिळाली आणि आपण या ठिकाणी चेअरमन पदापर्यंत या ठिकाणी आपण काम करताय. अशा बऱ्याचशा ज्या महिला आहेत त्या या आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त ज्या आहेत या महिलांचं कौतुक केलं जातं आणि खऱ्या अर्थानं त्यांना जी संधी मिळायची ती संधी कुठंतरी मिळत नाही. ती संधी मिळायला हवी जेणेकरून त्यांना त्यांचं जे स्वप्न आहे ते साकार करता येईल. कारण खऱ्या अर्थानं जर बघायला जर झालं ताई तर आपल्याला घरूनच या बँकेचं चेअरमन करण्याची संधी तुम्हाला घरून मिळाली किंवा तुमचे सासरे असतील, पती असतील, त्यांनी तुम्हाला त्या ठिकाणी सपोर्ट केला किंवा तुम्हाला त्यांनी संधी दिली म्हणूनच आपण या ठिकाणी आहात. काय सांगाल? निश्चित. आणि मी तर म्हणेन की प्रत्येक पुरुषाला वाटते की महिलांनी चूल मूल आणि काम सुद्धा सांभाळलं पाहिजे, परंतु मला सांगायचं आहे की जेव्हा एखाद्या पुरुषाला वाटतं की तिनं चूल मूल आणि आता काम सुद्धा सांभाळलं पाहिजे, तर त्यावेळेस त्या पुरुषांनी तिचं वर्चस्व सुद्धा मान्य केलं पाहिजे, तिला सहभागी प्रत्येक कामामध्ये करून घेतलं पाहिजे. आणि जर का महिला आणि पुरुष या दोघांचे जर का व्यवसाय वेगळे असतील तर पुरुषांनी महिलांच्या कामाला रिस्पेक्ट दिला पाहिजे, त्यांचं माहितीची देवाणघेवाण दोघांची झाली पाहिजे. आणि ज्यावेळेस मला अजून एक गोष्ट अशी वाटते की महिला आणि पुरुष दोघंही जेव्हा काम करतात आणि महिला जेव्हा घरी जाते तर तेव्हा तिने पदर खोचून स्वयंपाकाची तयारी केली पाहिजे, तर ही कुठेतरी परिस्थिती बदलली पाहिजे. आमच्या घरात तसं वातावरण नाही आहे. आम्ही जेव्हा कामावरून घरी जाऊ किंवा ऑफिस नंतर जेव्हा भेटतो आम्ही तेव्हा अर्धा तास आमची कामाविषयी चर्चा होती, दोघांनी आज दिवसभरात काय कामं केले याविषयी चर्चा होती, त्यांची माहितीची किंवा देवाणघेवाण होते. तर असं प्रत्येक घरात जर का झालं तर प्रत्येक स्त्रीला जर का रिस्पेक्ट मिळाला तर ती अजून प्रगतीसाठी पुढे वाटचाल करेल आणि या महिला दिनानिमित्त निश्चितच महिला अजून सक्षम होतील असं मला वाटतं. ताई मला सांगाल की महिला दिनानिमित्त महिलांना संधी मिळाली तर ते त्याचं चीज करून दाखवतातच, परंतु कुठंतरी पुरुष प्रधान संस्कृती आहे. तुम्हाला जाणवलं का या क्षेत्रात काम करत असताना? कारण हे जे क्षेत्र आहे हे पुरुषांची मक्तेदारी असलेलं क्षेत्र आहे. यात तुम्ही उतरलात म्हणजे ही एक वाखाणण्याजोगी गोष्ट आहे, परंतु या ठिकाणी काम करत असताना तुम्हाला तसं काही जाणवलं? निश्चित जाणवते. सहकार आहे आणि सहकारात आता आपणही पाहिलं की कर्ज म्हणजे मागण्यासाठी येणारी जी संख्या आहे ती पुरुषांची जास्त असते. आता मी जेव्हापासून हा कारभार सांभाळलाय किंवा जेव्हापासून इथे बसले तर निश्चित महिलांचं प्रमाण वाढलंय की बऱ्याच महिला येतात आणि ताई आम्हाला 50,000 असतील, 1,00,000 असतील, आम्हाला FD करायचं आहे. कारण मी नेहमी सांगते की महिलांनी डब्यात पैसे ठेवल्यापेक्षा बँकेत ठेवलेले कधीही चांगले. तर त्यामुळे महिलांचं प्रमाण वाढलेलं आहे. परंतु इथे सहकार म्हटलं की पुरुषांची मक्तेदारी ही नेहमी दिसतेच इथे. परंतु फेडरेशनच्या माध्यमातून असेल आणि बरेच कार्यक्रम घेतले जातात महिला सक्षमीकरणाचे, त्यामुळे महिला पुढे येत आहेत. आणि जर एक महिला चेअरमन म्हणून इथे बसलेल्या आहेत तर निश्चित महिलांचा या ठिकाणी आवर किंवा वावर वाढणार आहे. प्रश्न असा आहे की ताई संस्था आहे, या संस्थेचे सभासद किती आतापर्यंत, ठेवी कितीपर्यंत आहे, काय त्याच्याबद्दल सांगा? या ठिकाणी जवळपास 1,00,000च्या वरती आपले सभासद आहेत. आणि या ठिकाणी मला म्हणजे सांगायला आवडेल की जवळपास 56,000 महिला आपल्या संस्थेमध्ये सभासद आहेत आणि ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. महिलांची जी संचालक बॉडी आहे तर त्यामध्ये सुद्धा मी महिलांचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे. कारण मला असं वाटतं महिला जर का जास्तीत जास्त आर्थिक नियोजनात असल्या तर निश्चित त्या कारभार चांगला करू शकतात. आपण पाहत असाल की घरातलं जे मॅनेजमेंट आहे तर ते महिलांच्या हातात जर का असेल तर त्या योग्य ते मॅनेजमेंट करतात. म्हणून माझ्या बऱ्याचशा शाखांमध्ये महिला मॅनेजर सुद्धा आहेत की त्या नियोजन व्यवस्थित करतात. एक प्रश्न असा आहे की ज्यावेळेस पुरुष कर्ज घेतो त्यावेळेस ते कर्ज भरण्यासाठी किंवा बँकांकडून तगादा लावला जातो. आपण महिलांना कर्ज दिलेलं आहे,
महिलांचं कर्ज वसूल करण्यासाठी आपल्याला काही त्यात त्रास जातोय का? काय नेमकं त्यामध्ये? नाही, मी म्हणजे चांगली गोष्ट, खूप चांगला प्रश्न हा तुम्ही विचारला. कारण की जे तुम्ही आधीही सांगितलं की बचत गटाला जे आपण वाटप केलेलं आहे, तर त्यामध्ये म्हणजे NPAचं प्रमाण फार शून्य असलं म्हणलं तरी चालेल. कारण की मंथली हप्ता असतो आणि महिला ह्या कधी-कधी तर असं होतं की आमचे माणसं तिथे जाण्याच्या आत महिला पैसे घेऊन उभ्या असतात. त्यांना माहिती असतं की आपल्याला ₹1600 किंवा ₹2000 हप्ता हा या महिन्यात द्यायचा आहे आणि तेवढं नियोजन त्या करून ठेवतात. मी जसं सांगितलं की महिला या बेस्ट मॅनेजर असतात. तसं ते मॅनेजमेंटच्या त्यांचा एक भाग आहे की आपल्याला या महिन्यात एवढी वसुली बँकेची देणं आहे. तर त्या तेवढे पैसे घेऊन उभ्याच असतात. त्यामुळे यात जास्त काही अडचण मला वसुलीच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीत येत नाही. काही प्रमाण असतं की महिला कधी-कधी पुरुष महिलांच्या नावावर पैसे उचलतात. म्हणजे आपण जे रिंग लीडर वगैरे म्हणतो, तसा काही ठिकाणी प्रकार होतो. आणि मग त्यावेळेस महिलांना माहितीच नसतं की त्यांच्या नावावर पैसे उचललेले आहे. त्या ठिकाणी थोडीफार अडचण येऊ शकते. पण फार नगण्य प्रमाण आहे याचं. मला सांगाल की ह्या ज्या महिला आहेत, या महिलांचा जो उद्योगासाठी आपण जे कर्ज दिलेलं आहे, खऱ्या अर्थाने ते त्यांचे उद्योग उभे राहिलेले आहेत का? कारण बऱ्याचशा वेळेस आपण सांगितल्याप्रमाणे की पैसे महिलांनी जरी घेतले तरी ते पती तिच्यावर त्यांचा अधिकार एखाद्या वेळेस दाखवतात. तर असं काही घडलंय का? आणि ते पैसे जमा होण्यासाठी किंवा परतफेड करण्यासाठी काही अडचणी तशा महिलांकडून जाणवल्या का विशेषतः म्हणजे? नाही, महिलांकडून तशा अडचणी येत नाहीत. पण काही भागात होऊ शकते तसं. म्हणजे आपल्या इकडं नाही झालं, पण काही भागात झालेलं आहे तसं. परंतु काय होतं, की महिला जर का व्यवसाय निश्चित करत असल्या, तर त्या निश्चित कर्ज भरतात. एखाद्या वेळेस कधी-कधी त्यांचा व्यवसाय आहे, परंतु त्यांना मुलाची फीस भरायची आहे. तेव्हा त्यावेळेस व्यवसायातला पैसा किंवा कर्जाचा पैसा त्या फीस भरण्यासाठी किंवा दुसऱ्या कुठल्या कामासाठी वापरत असतील, तर त्याला आपण चुकीचा व्यवहार नाही म्हणू शकत. कारण ते तिचा एक रूटीन व्यवहार आहे. तरी ती नियोजन करून तो पैसा भरते, निश्चित भरते. अशा कुठल्या अडचणी आजपर्यंत आम्हाला आलेल्या नाहीयेत आणि मला निश्चित वाटतं, की अशा येणारही नाहीत. ताई, आपल्या संस्थेला आपण चेअरमन झाल्यापासून पुरस्कार मिळाले आहेत. कुठले कुठले ते पुरस्कार आहेत आणि पुढच्या ज्या वाटचाली ज्या आहेत आपल्या, तर त्या आपली संस्था आपण आता कुठं बघतात, कुठपर्यंत पोहोचली पाहिजे? काय ध्येय धोरण आपण निश्चित केलंय की संस्था या ठिकाणपर्यंत गेली पाहिजेत काय? या ठिकाणी बँको हा पुरस्कार मिळालेला आहे संस्थेला. गेली 2 वर्ष झाले बँको पुरस्कार संस्थेला मिळालेला आहे. त्याच प्रमाणे फेडरेशनचा सहकार गौरव हा पुरस्कार संस्थेला मिळालेला आहे. FCBAचा जो पुरस्कार आहे, जो म्हणजे नॅशनल लेव्हलचा पुरस्कार आहे, तो सुद्धा संस्थेला मिळालेला आहे. आणि मला वैयक्तिक बेस्ट चेअरमन हा पुरस्कार सुद्धा फेडरेशनने 2 वर्ष झाले सलग दिलेला आहे. तर ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि यापुढेही संस्थेची वाटचाल अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू राहील. प्रशासन म्हणाल तर संस्थेचं इतकं योग्य आहे किंवा अतिशय व्यवस्थित करून ठेवलेलं आहे. जी पद्धत आहे सहकारात काम करण्याची, तुम्ही सुद्धा बघत असाल की इथे कॉर्पोरेट सारखं काम केलं जातं. सहकार म्हणलं की बऱ्याच राजकीय वगैरे हस्तक्षेप असतो, पण तसं इथे कुठेही नाहीये. आणि त्यामुळे जे नियोजन आहे ते व्यवस्थित सुरू आहे. आणि यापुढेही माझं असं उद्दिष्ट आहे की महिलांनी जास्तीत जास्त आर्थिक साक्षर झालं पाहिजे. त्यासाठी नेहमी कार्य मी करत राहणार आहे. तर एक प्रश्न असा आहे की बँकेचे जे आहे जवळपास 1 लाखाच्या आसपास सभासद आहेत. या सभासदाच्या ज्या महिला ज्या आहेत, या महिलांसाठी काही विशेष अशा योजना आहेत का, ज्या या बँकेतून आपल्या ह्या कार्यान्वित केल्या जातात? त्याबद्दल काय सांगता? निश्चित महिला या ठिकाणी मी असल्यामुळे मी प्रॉपर लक्ष देते की महिलांसाठी सुद्धा काही अशा योजना असल्या पाहिजे. तर आपण जे काही आहे तर महिलांसाठी म्हणा किंवा इतरही सर्वांसाठीच, की छोट्या-छोट्या योजना असतात, की FDच्या योजना असतात किंवा मग SIP सारख्या असतात. तर त्या योजना की महिलांनी लखपती ठेव योजना असतात, की महिलांनी या ठिकाणी छोटी-छोटी गुंतवणूक केली पाहिजे. त्यांना एकरकमी पैसा मिळाला पाहिजे. की बऱ्याचशा महिला BC करतात किंवा किटी पार्टीच्या माध्यमातून काही बचत त्यांची होते. तर तशी बचत या ठिकाणी झाली पाहिजे, की त्यांनी दर महिन्याला 360 असतील, 1750 अशा वेगवेगळ्या लखपती ठेव योजना आपण महिलांना देतो, की जेणेकरून त्यांनी छोट्या-छोट्या का रकमा होईनात,
तर बँकेत इथं ठेवल्या पाहिजे संस्थेमध्ये आणि मग त्याची एकरकमी त्यांना जेव्हा रक्कम मिळेल तर ते व्यवसायासाठी त्यांना त्याचं म्हणजे फायदा झाला पाहिजे. त्याचप्रमाणे गोल्ड लोन आहे महिलांसाठी. आपण गोल्ड लोन 7 मिनिटामध्ये म्हणजे त्यांना लगेच आपण तत्पर सेवा देतो की त्यांना एखाद्या व्यवसायासाठी जर का काम पडत असेल तर त्यांनी त्यांचं सोनं गहाण ठेवून आपण लगेच 7 मिनिटामध्ये त्यांना ते उपलब्ध करून देऊ शकतो. प्रश्न असा आहे की शेळके परिवारातील म्हणजे सुनील शेळके आहेत, गणपती संदीपदादा शेळके आहेत, अजून भाऊसाहेब शेळके आहेत. यांच्या संदर्भात कशा पद्धतीने आपल्याला सूचना मार्गदर्शन कसं करण्यात आले? निश्चित माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. भाऊसाहेब शेळके हे माझे म्हणजे प्राचार्यही होते आमच्या शाळेला. माझ्या वडिलांनी शाळा सुरू केली होती संभाजीराजे विद्यालय डोंगर खंडाळा आणि त्यावेळेस भाऊसाहेब शेळके हे तिथे प्राचार्य होते. म्हणजे तेव्हापासून मी त्यांच्या हाताखाली घडली आहे आणि नंतरही जेव्हा सासरे म्हणून त्यांची सून म्हणून या ठिकाणी मी आले तर निश्चित मला मुलीसारखी वागणूक त्यांनी दिली. मला पूर्ण स्वातंत्र्य होतं की मी काय करू शकते किंवा माझं पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा लग्नानंतर झालेलं आहे आणि त्यानंतर संदीपजींची सोबत आणि आमचे मोठे दादा यांचं मार्गदर्शन, त्याचप्रमाणे सासूंनीसुद्धा मला खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं की महिलांनी पुढं आलं पाहिजे असं घरातील प्रत्येक व्यक्तीला वाटतं आणि त्या पद्धतीने त्यांनी वागणूक दिलेली आहे. निश्चितच. तर खऱ्या अर्थानं जे आहे घरातील पुरुष मंडळी ज्या वेळेला महिलांच्या हातात कारभार देतील त्यावेळेलाच महिला सक्षमीकरण खऱ्या अर्थानं होईल. त्यामुळं यावेळेला शेळके कुटुंबियांनी मालतीताईंच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकली आणि त्यांनी या संधीचं सोनं करून दाखवलं आणि चेअरमन पदावर आल्यानंतर या बँकेची भरभराट झालेली आहे. 1 लाखाहून सभासद या ठिकाणी झाले असून 500 कोटी रुपयाची ठेव या संस्थेच्या माध्यमातून झाली असून 377 कोटी रुपये याचं कर्ज वाटप यांच्या बँकेच्या माध्यमातून झालेलं आहे. खरंच एक महिला काम करत असताना उत्तुंग भरारी घेऊ शकते हे उत्तम उदाहरण या ठिकाणी आपल्याला आजच्या या विशेष महिला दिनानिमित्त बघायला मिळालेलं आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.